आमच्या शाळेत भूत आहे. रात्री घुंगरांचा आवाज येतो. माझ्या मैत्रिणीला भूतानं झपाटलंय. ही वाक्य होती मेळघाटातल्या डोमा गावातल्या निवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांची. 608 मुलं मुली हसत खेळत निसर्गाच्या सानिध्यातल्या या शाळेत शिक्षण घ्यायचे. पण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या शाळेतल्या सगळ्या 608 विद्यार्थ्यांनी अचानक शाळेत येणं बंद केलं. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुला मुलींच्या आईवडिलांनी त्यांना घाईनं घरी नेलं. याच गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनीही शाळेकडे पाठ फिरवली. 3-4 दिवसात अख्खी शाळा ओसाड पडली. घरी गेलेली मुलं, विशेषतः मुली, प्रचंड घाबरलेल्या. त्यांना परत शाळेत जायला भीती वाटत होती. कारण एकच होतं, शाळेत आलेलं भूत, घुंगराचा आवाज आणि भूतानं झपाटल्याची चर्चा. शाळेतल्या 15-16 मुलींना भूतानं पछाडल्याची चर्चा होती. त्या अचानकच मोठ्यानं ओरडायच्या, रडायच्या, हसायच्या, तर कधी एकटक बघत बसायच्या. पण डोमामधल्या शाळेत नेमकं काय घडलंय? इथल्या मुली अचानक अशा का वागायला लागल्या? शाळेच्या प्रशासनावर काय आरोप झाले? डोमाच्या शाळेतलं भूत ही अफवा की एक वेगळंच सत्य? डोमाच्या शाळेतल्या भूतांची खरी गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यात अगदी दुर्गम भागात डोमा नावाचं गाव आहे. इथं महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे. शाळेत वेगवेगळ्या वयोगटातली 263 मुलं आणि 345 मुली शिक्षण घेतात आणि त्यातले बरेच जण शाळेतल्या हॉस्टेलमध्येच राहतात. 6 ऑगस्टच्या रात्री सगळे विद्यार्थी जेवण करून आपापल्या खोल्यांमध्ये गेले. रात्री 8-8:30च्या सुमारास शाळेच्या मुख्याध्यापिकांनी मुला मुलींच्या हॉस्टेलमधून चक्कर मारली. सगळं दररोज सारखंच होतं. पण मुख्याध्यापिका तिथून निघून गेल्या आणि रात्री उशिरा त्यांना रेक्टरचा कॉल आला. घाबरलेल्या रेक्टरनं त्यांना लगेच शाळेत बोलावलं. कारण शाळेत एक विचित्र प्रकार सुरू होता. पूनम नावाच्या मुलीच्या वागण्यात अचानकच बदल झाला. ती मोठ्यानं ओरडायची, मध्येच मोठ्यानं हसायची आणि मोठ्यानं आवाज करत रडायची. तर कधी कोपऱ्यात बसून शून्यात बघत बसायची. तिच्या या विचित्र वागण्यामुळे इतर मुलींना भीती वाटायला लागली. पण ही भीती प्रचंड वाढली. कारण असाच प्रकार प्रीती नावाच्या मुलीसोबतही होऊ लागला. शेवंता नावाच्या मुलीमध्येही अशीच लक्षणं दिसून आली. अंजना नावाची मुलगी सुद्धा अशीच वागायला लागली. बघता बघता या मुलींचा आकडा 16 वर गेला. 12 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या या मुलींच्या वागण्यात सारख्याच गोष्टी होत होत्या. त्या अचानक रडायच्या, ओरडायच्या, हसायच्या आणि शांत बसायच्या. हा भीतीदायक प्रकार फार वेगानं वाढत होता. एकानंतर दुसऱ्या, दुसऱ्यानंतर तिसऱ्या मुलीसोबत हे घडत होतं. शाळेत भूत आलंय, ते सगळ्यांना झपाटतंय, घुंगराचा आवाज येतोय, एक नाही अनेक चर्चा सुरू झाल्या. मुख्याध्यापिकांनी वागण्यात बदल झालेल्या मुलींना काटकुंबच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण त्यांच्यात कोणत्याच आजाराची लक्षणं दिसली नाहीत. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकित राठोड यांनी या मुलींना तपासलं. तेव्हा त्यांनी मुलींमध्ये मास हिस्टेरिया नावाच्या मानसिक तणावाशी संबंधित आजाराची लक्षणं असल्याचं सांगितलं. हीच माहिती बाकी मुलामुलींनाही सांगण्यात आली. पण यातून शाळेतली भीती कमी झाली नाही. त्या मुलींची लक्षणं, त्यांचं वागणं बघणाऱ्या मुलींमध्ये भीती वाढत होती. मग आपल्या मुलाला भूताटकी होऊ नये म्हणून पालकांनी शाळा गाठली आणि आपापल्या मुलांना घरी नेलं. जी मुलं याच गावातली होती त्यांनीही शाळेत येणं बंद केलं. 2 दिवसात अख्खी शाळा रिकामी झाली. दवाखान्यात भरती असलेल्या बऱ्याच मुलींना त्यांच्या पालकांसोबत घरी पाठवण्यात आलं. पण तोपर्यंत या सगळ्यावर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी काहीच स्पष्टीकरण न दिल्यानं पालकांमध्ये संतापाचं वातावरण तयार झालं. अशातच 11 ऑगस्टला काही माध्यमांमधून धक्कादायक बातमी समोर आली. जेव्हा पहिल्या मुलीला त्रास व्हायला लागला तेव्हा मुख्याध्यापिकांनी तिला दवाखान्यात न नेता भूमकाकडे नेलं होतं. त्या भूमकानं तिच्यावर पूजा आणि मंत्रोपचार केले. साहजिकच ती आणखीन घाबरली. मुळात घरापासून लांब आणि शाळेच्या व्यवस्थापकांच्या भरवशावर शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांच्या तब्येतीची सगळी जबाबदारी मुख्याध्यापक आणि हॉस्टेलच्या रेक्टरची असते. पण त्यांनी मुलीला दवाखान्यात न नेता भूमकाकडे नेल्यानं संताप वाढला. नेमकं झालंय काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता, तशीच भीती सुद्धा वाढत होती. या बातमीची चर्चा व्हायला लागली. पालकांमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. अशातच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या नंदिनी जाधव, राम डोंगरे आणि प्रवीण देशमुख डोमा गावात पोहोचले. अन्निसच्या सदस्यांनी सगळी परिस्थिती समजून घेतली. मुलींवर उपचार करणाऱ्या काटकुंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकित राठोड यांची भेट घेतली आणि या विद्यार्थिनींना मास हिस्टेरियामुळेच त्रास झाल्याचं स्पष्ट झालं. मास हिस्टेरियाला मेडिकल टर्ममध्ये मास सायकोजेनिक इलनेस असं म्हणतात. त्यात परीक्षा,
कडक नियम, दुर्गम भागातला एकटेपणा किंवा बंदिस्त वातावरण यामुळे मुलांवर मानसिक ताण येतो. सोबतच आजूबाजूच्या वातावरणात भूताबद्दल गोष्टी पसरल्या की भीतीची भावना तयार होते. मग एकाच वेळी अनेक लोक विनाकारण हसू किंवा रडू लागतात. त्यांना आजूबाजूच्या लोकांचा आवाज ऐकू येत नाही. ते नेहमी आपल्याला काहीतरी विचित्र दिसत असल्याचा दावा करतात. त्यांचे हातपाय सुन्न पडतात, शरीराला कंप सुटतो आणि ते बेशुद्ध सुद्धा पडतात. चक्कर येणं, धाप लागणं, डोकेदुखी, पोटात दुखणं, छातीत धडधडणं अशी ही लक्षणं या आजारात दिसून येतात. हा आजार संसर्गजन्य असल्यासारखा बाधिताच्या जवळ राहणाऱ्या लोकांमध्येही पसरतो. त्यामुळं त्याचा प्रसार थांबवण्यासाठी लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तीला बाकीच्यांपासून दूर ठेवणं हाच एक प्राथमिक उपाय आहे. पण एका मुलीपासून दुसरी मुलगी असं करत करत काहीच वेळात 16 मुली बाधित झाल्यानं या प्रकरणात शाळा प्रशासनानं मोठी हलगर्जी केल्याचा आरोप झाला. मास हिस्टेरियाचं निदान झाल्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी बाधित मुलींच्या आणि बाकी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन या आजाराबद्दल मुलं आणि त्यांच्या पालकांचं समुपदेशन केलं. यात असंही समोर आलं की मास हिस्टेरियाची लक्षणं आढळलेल्या मुलींना पालकांनी घरी नेलं आणि भुमक्याला बोलावून दाणा उतरवून घेतला, सकोन बघून घेतला आणि त्यांना मंत्र मारलेलं पाणी पाजलं. आता भूमका म्हणजे मेळघाट आणि मध्य प्रदेशच्या आदिवासी भागातला पारंपरिक पुजारी, वैद्य आणि तांत्रिक उपचार करणारा माणूस. पूर्वी लोक त्याच्याच औषधांमुळे बरे व्हायचे असा अनेकांचा दावा असतो. पण अर्थात त्याच्या मंत्राच्या पद्धती या अंधश्रद्धेचा भाग आहे. लक्षणं दिसलेल्या मुलींच्या घरच्यांनी भूमक्याला बोलावल्यावर मुलींना काहीतरी दिसलंय असं सांगून मंतरलेल्या पाण्याचा शिपडा डोळ्यांवर मारला तेव्हा भूत उतरलं असा दावा त्यानं केला. पण अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हा फक्त एक मानसिक आजार आहे, भूताटकी नाही असं सांगत मास हिस्टेरिया काय असतो, तो कशामुळे होतो याची माहिती दिली. मुळात एकटेपणा, ताण, घरच्यांपासून लांब राहणं या सगळ्यातून तयार झालेली भीतीची भावना आणि एका विद्यार्थिनीला झालेला त्रास, मानसिक आघातामुळे दिसलेली लक्षणं आणि त्रास होणाऱ्या मुलींना एकमेकींपासून वेगळं केल्यावर थांबलेला प्रकार हेच या प्रकरणाचं सत्य. भूत दिसलं, भूतानं झपाटलं, घुंगराचा आवाज ह्या निव्वळ अफवाच आहेत. मुलांच्या आणि पालकांच्या समुपदेशनानंतर जवळपास सगळेच विद्यार्थी शाळेत यायला तयार झाल्याचं अंनिसच्या नंदिनी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पण आठवडा उलटून गेला तरी विद्यार्थी शाळेत परतले नाहीत. त्यांच्या मनात अजूनही भीती आहे. त्यांच्याच सोबत राहणाऱ्या मुलींच्या विचित्र वागण्याची, मोठ्यानं ओरडण्याची, रडण्याची, हसण्याची आणि एकटक बघत शांत बसण्याची.